की अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराचं काम करत आहेत। आणि आपल्याला माहिती आहे सोलापूर शहराचा विमान सेवेचा प्रश्न असेल, आपल्या सोलापूर शहरातले जे शिकलेले युवक वर्ग असतील त्यांना या ठिकाणी खूप अडचण होती, या ठिकाणी रोजगार मिळत नव्हता। शिकलेले मुलं पुण्याला मुंबईला जात होते, त्या शिकलेल्या लोकांसाठी या ठिकाणी IT कंपनी असेल। आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला या भागामध्ये जवळपास 5 ते 6 दिवसांनी या ठिकाणी आपल्याला पाणी होतं येत आहे। आपल्याला ती खूप मोठी आपल्याला गैरसोय जी आहे ते देवेंद्र दादा कोटे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या पाशी बसून 950 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून घेतले। आज आपल्या आमदार वय जवळपास 34-35 आहे, पण त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक लोक या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतात। सचिन दादा सारखे लोक असतील आमच्या पाठीशी कायम या ठिकाणी उभा आहेत, मिलिंद दादा सचिन दादा असतील, या ठिकाणी आम्हाला त्यांची मोलाची साथ या ठिकाणी मिळालेली आहे। आणि त्यांच्या माध्यमातून असून आमचे आमदार देवेंद्र दादा कोटे साहेब या ठिकाणी भरपूर आपल्या सोलापूर शहरासाठी अजून आपल्याला माहिती आहे 68 लिंगासाठी जीर्णोद्धारासाठी ते जवळपास 3.5 ते 4 कोटी रुपये आता पण कुठल्याही आमदारांनी या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांसाठी एक प्रामाणिकपणे 68 लिंगाच्या जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी 3.5-4 कोटी रुपये मंजूर करून आणले। मला अभिमान वाटतो। आणि दर्शनी जो भाग आहे आपला ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा, या ठिकाणी गेल्या विधिमंडळात देखील 10 कोटी रुपयाची मागणी करणारा एकमेव आमदार आहे। मला आमदारांचं या ठिकाणी असे आमदार आम्हाला लाभलेत